सून होती महाराज, नवीन नवीन 2-3 महिने झाले ते लग्नाला. तिला तिच्या एका मैत्रिणीचा फोन आला, म्हणे अगं मी आले इथं, मला बोलाय. आता ती मैत्रीण महाराज, मैत्रीण आली, मैत्रिणीला भेटण्यासाठी निघणार, पण सासूबाईनं सांगितलं होतं स्वयंपाक केल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही. हिनं भाजी तयार केली, काकू भाजी तयारी केली, भाजीला फोडणी दिली, आणि भाजीमध्ये पाकशास्त्र असं सांगतं उकळी आल्याशिवाय मीठ टाकायचं नसतं बरं भाजीमध्ये. बघा तुम्ही, थंडगार पाण्यात तुम्ही फोडणी दिल्या दिल्या मीठ टाका, भाजीची चव वेगळीच राहते, आणि गरम पाणी झाल्यानंतर मग मीठ टाका, त्याची चव वेगळीच राहते. तुम्हाला चांगलं माहिती. मी काय रोज भाज्या करीत नाही, आयत्या खातो. पण महाराज तिनं भाजीसाठी फोडणी दिली, म्हणे बाई मी मैत्रीण तर चालली, मी तर तिकडे जाणार आहे, आता भाजीला फोडणी द्यायला म्हणजे उकळी यायला वेळ लागणार आहे, मीठ कोण टाकणार आहे. मग ती म्हणली आपण आजच काम आहे, आपण आपल्या बहिणीला सांगावं. मग छोटी सून गेली मधव्या सुनाकडं, मधव्या बहिणीकडं, ताई माझ्या मैत्रिणीला मला बोलायला जायचंय, भाजीला फोडणी दिली, काहीच नाही फक्त मीठ टाक. 2 नंबरची बहीण होती थोडी रागीट, तिने म्हणली कालची आली मला शहाणपण सांगाली, नक गेले आमचे काम करू करू, कधी आम्ही माझ्या मोठ्या भाऊजीला सांगितलं नाही काम, आणि तू मला काम सांगते का, जा मी टाकणार नाही मीठ. हे म्हणजे 2 नंबरची नाही टाकलं तर काय झालं, मोठी बहीण आहे ताई, समजदार आहे, तिच्याकडे जावं. आणि छोटी सून मोठ्या ताईकडे गेली. ती ताई बसली होती महाराज पिक्चर बघत. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनाचे, माझ्या नवऱ्याची बायको. ती बघत बसली होती पलंगावर. काय ग, काय नाही ताई माझ्या मैत्रिणीला बोलायला जायचंय, भाजीला फोडणी दिली, मीठ तेवढं टाक. आता कुठं माझा वनवास संपला बाई, आणि आता हिनं चांगली येऊन आता माझी सासू झाली, मला काम सांगाली, जाय मी मीठ टाकणार नाही. आता दोघीने नकार दिला. मग ती छोटी सोनबाई म्हणली सासू लई लाड करती, सासू जवळ जाऊ. छोटी सोन गेली, म्हणली सासू आत्याबाई माझ्या मैत्रिणीला मला बोलायला जायचंय, मी भाजीला फोडणी दिली, फक्त मीठ टाकायचं राहिले, उकळी आली की तेवढी मीठ टाका. सासू ते सासू, सासू म्हणली 3 सुना नांदवल्या बाई, 2 सुना, कधी त्यांनी मला उलट बोललं नाही, कधी काम सांगितलं नाही, कालची आली पोरगी आणि मला काम सांगायला जाय तिकडे, मी टाकणार नाही, माझं मला काम सुधारणा चालेल. आता एवढ्यामध्ये तिघीला बोलण्यामध्ये वेळ झाला, आणि तिकडे उकळी आली कशाला, भाजीला. तिने म्हणली कोणीच ऐकलं नाही, तिनं मिठाचं डब्बं घेतलं महाराज, आपापलं मीठ टाकलं, झापून ठेवली, गेली निघून. ही 2 नंबरची होती ना ताई, 2 नंबरची सून म्हणली बाई छोट्या बहिणीने जर काम सांगितलं असतं तर मी काय असाच नकार दिला असता काय, काय सांगितलंय नुसतं मीठ टाकायचं, दुसरं काय सांगितलं, आणि एवढं माझ्या त्यानं करणं होतं का, माझे काय पाय काय लहान होणार होते काय. तिनं आली महाराज, मिठाचं घेतलं, टाकलं मीठ, झापून ठेवलं, गेली निघून. मोठी मोठी होती ना टीव्ही बघणारी, तिची ॲडव्हर्टाईज आली, म्हणजे ॲडव्हर्टाईज समजेपर्यंत बाई छोट्या बहिणीने आपल्याला काम सांगितलं मीठ टाकायचे, तेवढं दुसरं काय करायचं. ती आली, डब्या घेतली महाराज मिठाचा, मीठ टाकलं, झापून ठेवली, गेली. सासूबाई होती. सासूबाई म्हणली जशा लेकी तशाच ह्या लेकी, जशा दोघीला कधी मी नाराज केला आणि हिला कशाला नाराज करू. 4 दिवसात आलेली सुनबाई गेली असेल मैत्रिणीला भेटायला, काय सतत मला काम सांगणार आहे काय, काय माया माझी एडी बुद्धी माय, मी उगत तिला आडवं बोलले, मला असं काय बोलायचं होतं काय. बाई म्हणे जा द्या, बारकी सून आहे, गेली मीठ टाकली. तिघीने मीठ टाकलं, भाजी अशी टेस्टेड झाली असेल. एवढी भाजी खरड झाली होती. आता ऐका, मला सांगायचं दृष्टांत कशासाठी. त्या घरचा मालक आला जेवायला, सासरा आला जेवायला, जेवायला बसला, जेवायला बसला आणि एक घास खाल्या खाल्या सगळी भाजी खरट. त्यानं मोठ्या सुनबाईला आवाज दिला, सुनबाई काय मामाजी आपल्या घरी ताक केलंय का, म्हणे हो केलंय. दही आहे का, म्हणे हो. गरमीमुळे जास्त पोटात भगभग करायला लागलं, दही खातो म्हणे, दही आण. आणि करत्या मनुष्यानं दही घेतलं, दह्याबरोबर महाराज भाकर खाली, हात धुतला, निघून गेला. भाजी खरड झाली म्हणला नाही. ऐका आता ऐका, याच्यानंतर 2-3 पोरं जेवायला आले महाराज दुपारच्या वेळेला, आणि 3 पोरं जेवायला बसले. ती घाया पोरांनी घास सुरुवात केली महाराज, जेवायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये छोट्या पोरानं मधव्या भावाकडे बघितलं, आणि मधव्या भावानं मोठ्या भावाकडे बघितलं. ते बारका भाऊ म्हणायला लागला मधवा भाऊ काही म्हणत नाही, आणि मधव म्हणायला लागलं मोठा भाऊ काही म्हणत नाही, यांनी भाजीला काहीच नाव ठेवले नाही. तेवढ्यामध्ये मोठा भाऊ म्हणला आई बाबा जेवले का, त्याने सांगितलं बाबा जेवले.
बाबानं भाजी हीच खाली का? म्हणे हीच भाजी खाली, दुसरं काही घेतलं नाही का? त्यावेळेस आईनं सांगितलं, बाळ्या तुझा बाप कधी दही खात नाही, पण तुझ्या बाबानं आज काय की बाबा दही खालं. पोरानं ओळखलं, खरड भाजी खाली म्हणून आज बाबानं दही खालं. खोकला असताना सुद्धा बाबानं दही खालं. अरे पण भाजीला नाव ठेवलं नाही. तिन्ही पोरानं सुद्धा महाराज एक शब्द न बोलता खरड झालेली भाजी खाली, उठून गेले. नंतर या तिघी चौघी जणी जेवाय बसल्या आणि मग यांना कळालं, अरे भाजी खरड झाली. ती म्हणे बाई मी मीठ टाकलं, ती म्हणे मी मीठ टाकलं, ती म्हणे मी मीठ टाकलं. चौघाच्या हातानं मीठ पडलं, पण अख्खं घर जेवण तृप्त झालं. अख्ख्या घरामध्ये कधीच शांतीचा भंग झाला नाही. याचं कारण काय माता भगिनी? तर याचं कारण आहे कर्ता मनुष्य. घरातला करता कारभारी चांगला झाला की घर एका रेषेमध्ये वागत असतं. म्हणून करता चांगला पाहिजे घरचा. संयुक्त कुटुंब पद्धती पहिली होती. याचं कारण आहे करता मनुष्य चांगला होता. एवढं विभक्त असताना सुद्धा विचाराची देणं घेणं नाही.